नमस्कार. पवित्र पोर्टल 2025 टप्पा 1 अंतर्गत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी उमेदवारांना 6/8/26 ते 11/8/26 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉग करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली. या संदर्भात काय अडचण असेल तर या परिपत्रकामध्ये माहितीपत्रकामध्ये हे दिलेलं आहे 27 क्रमांकावर. जर यामध्ये काही अडचणी असतील तर edupavitra25@gmail.com या ईमेलवर आपला स्क्रीनशॉट आणि युजर ID पाठवायचा आहे, जेणेकरून आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आणि ज्या उमेदवारांना OTP मिळण्यात अडचण येत आहे अशा उमेदवारांनी ब्राउझरची हिस्ट्री आणि कॅश क्लिअर करायची आहे. आणि तरी समस्येचे निवारण नाही झालं तर इनकॉग्निटो विंडोज प्रायव्हेट विंडोजचा वापर करावा. हे दोन्ही सुविधाचं डेमॉन्स्ट्रेशन मी आपल्याला देतोय. पहिलं आपण बघूया की हिस्ट्री क्लिअर कशी करायची आणि त्यानंतर इनकॉग्निटो विंडो. तर आपलं ब्राउझर जे असेल ते ओपन करा, कोणते असेल त्या ठिकाणी 3 डॉटवर इथे द्या. इथे गेल्यानंतर आपलं सेटिंग शोधा. हे सेटिंगमध्ये या. सेटिंगमध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर क्लिक करा. यानंतर इथे आपल्याला हा डिलीट ब्राउझिंग डेटा यावर क्लिक करा आणि इथे हे सगळं क्लिक नसेल तर क्लिक करा आणि ऑल टाईम क्लिक करा, म्हणजे आतापर्यंत सर्व हिस्ट्री क्लिअर होईल. आणि डिलीट फ्रॉम दिस डिव्हाइस असं यावर क्लिक केल्यानंतर ही सगळं ज्या कॅश इमेजेस आहेत, कुकीज आहे, सगळं डिलीट होईल आणि आपला ब्राउझर फ्रेश होईल. आणि ते ब्राउझर बंद करा आणि पुन्हा एकदा ओपन करा. तरीसुद्धा आपल्याला OTP नाही आला तर दुसरा ऑप्शन इनकॉग्निटो विंडोजचा आहे. तर इथे क्लिक करा इनकॉग्निटो विंडोजसाठी. इथे 3 डॉटमध्ये यानंतर इथे बघा, इथे दिसतो हा न्यू इनकॉग्निटो विंडोज, याच्यावर क्लिक करा. ही न्यू इनकॉग्निटो विंडो इथे दिसते आणि इथे मग आपल्याला जी वेबसाईट टाकायची ती वेबसाईट करा. इथे मी ही टॅग केलेली आहे, तरी आता ओपन करून बघतो. याला वेळ लागेल ओपन व्हायला, सध्या हँग होते वेबसाईट, म्हणून इथे गुगल टाकून बघतो. आणि ही इथे या अशा पद्धतीने ओपन झाली. आता इनकॉग्निटो कसं ओळखायचं, इथे बघा, इथे इनकॉग्निटो दिसतोय हा शब्द, म्हणजे ही इनकॉग्निटो आहे. आणि दुसरी जी विंडो आहे ती आधीची विंडो, या ठिकाणी ज्या लॉग इन केलेलं ते लॉग इन पेज दिसत आहे. तर याऐवजी आपण या ठिकाणाहून लॉग इन करायचं आहे आणि इथून ती प्रोसेस करायची. त्यामुळे OTPची अडचण दूर होईल. आणि तरीसुद्धा दूर नाही झाली तर या ईमेलवर आपली समस्या आपण कळवली तर त्याचं उत्तर येईल आणि आपण यशस्वीपणे प्राधान्यक्रम जनरेट करू शकू आणि लॉग करू शकू. माझ्याकडून आपल्यासाठी खूप खूप शुभेच्छा.